प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. ओका ते द्वारका बेट जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे त्यांनी उद्घाटन केले. 979 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पुलामुळे आता बेट द्वारकेला जाण्यासाठी लोकांना बोटींवर अवलंबून राहावे लागणार नाही. पुलाचे उद्घाटन करण्याआधी मोदींनी स्कुबा डायव्हिंग करून द्वारका नगरीचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी मोरपिसे अर्पण करून भगवान श्रीकृष्णांची आराधना केली. बेट द्वारकेजवळील सागर तळी प्राचीन द्वारका नगरीचे अवशेष आहेत अशी लोकभावना आहे. पाण्यात बुडालेल्या या द्वारका नगरीत प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता असे मोदी म्हणाले. याबाबतचे वृत्त दैनिक सामना या वृत्तपत्रात सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पृष्ठ क्रमांक 8 वर सविस्तर प्रसिद्ध झाले आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.